व्यवस्थापकाचीच असायची. डॉक्टर भाभांच्याच शब्दात सांगायचं तर या इमारतीमधील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात वास्तूबद्दल सार्थ अभिमान असायला हवा. स्वच्छतेबाबतचे कडक निर्बंध सर्वांनीच पाळायला हवेत. जी माणसं अस्वच्छ आणि असामाजिक पद्धतीने वागत असतील त्यांनी ही संस्था सोडणंच योग्य ठरेल. कामाच्या बाबतीत ते खूपच आग्रही होते. अपेक्षित उंचीचं कार्य झालं नाही तर ते आपल्या चांगल्या मित्रालाही कामावरून काढून टाकत. मित्रांसाठी आणि कुटुंबियांसाठी डॉक्टर भाभा हे एक अमूल्य भेट असत. त्यांच्याबद्दल डॉक्टर सी.व्ही. रमण म्हणाले होते, डॉक्टर भाभा हे संगीत प्रेमी, समर्थ चित्रकार, हुशार अभियंता आणि असामान्य शास्त्रज्ञ आहेत. ते आधुनिक लिओनार्दो दा विन्सीच आहेत. अणुशक्ती आधारित विद्युतीकरणाचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी डॉक्टर भाभा ही एक आदरणीय व्यक्ती होती, जिने भारत देशाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. ऊर्जा ही कुठल्याही देशाच्या किंवा समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर ऊर्जा नसली तर समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने ती फार महाग गोष्ट ठरू शकते. आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की नो पॉवर इज कॉस्टलियर दॅन नो पॉवर. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे आपल्याकडील इंधन संचयाचा साठा येणाऱ्या शतकांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सातत्यानं होणाऱ्या अवर्षणामुळे 1953, 1956 आणि 1957 या वर्षांमध्ये वीज कपातीचा गंभीर धोका आपण अनुभवलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वीज निर्मितीचे नवीन स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. 1955 साली जिनिव्हा इथं अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली परिषद झाली. कोण असतील या परिषदेचे अध्यक्ष? आपलेच डॉक्टर होमी भाभा. तेव्हा तर आपल्या इथे एकही अणुभट्टी कार्यरत नव्हती. मला असं वाटतं की या संदेशामुळे पुढील 2 दशकात जगातील इंधन क्षमता वाढेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल आणि जगापुढील इंधन क्षमतेचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल. डॉक्टर भाभांच्या विशाल दृष्टिकोनामुळेच ते आणि नेहरू एकत्र आले. त्यांच्या एकत्र येण्यामुळेच अणु कार्यक्रमाला गती मिळाली. अणुविज्ञानाच्या मदतीने देशाची प्रगती व्हावी असं त्यांना वाटत होतं. ऑर्गनायझेशन ऑफ ॲटॉमिक रिसर्च इन इंडिया या संस्थेबद्दल 1948 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर भाभांनी लिहिलं होतं, ज्यांच्याकडे अंमलबजावणीचे सर्वाधिकार आहेत अशा छोट्या त्रिसदस्यीय निर्णयक्षम मंडळाकडे अणुशक्ती विकासांची कामगिरी सोपवण्यात यावी. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय हे मंडळ थेट पंतप्रधानांना जबाबदार राहील. जर अन्य शासकीय विभागासारखं हे मंडळ असेल तर त्याच्या मुक्त प्रगती आणि विकासावर मर्यादा पडतील. तसंच गुप्ततेबाबतही प्रश्न निर्माण होईल हे भाभांनी जाणलं होतं. त्यांच्या मतानुसार इतर खात्यांप्रमाणेच स्वतंत्र सचिवालय असलेल्या ॲटॉमिक एनर्जी कमिशनची दिल्ली बाहेर स्थापना झाली. हे कमिशन धोरणात्मक निर्णय घेणारं असून खनिजांच्या शोधकार्यापासून तांत्रिक संशोधन आणि विकास त्याच्या कार्यकक्षेत येतात. अणुऊर्जा ही चैनीची गोष्ट नसून भारतासारख्या विकसनशील देशात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या आणि त्या लोकसंख्येच्या उंचावत जाणाऱ्या जीवनमानाच्या गरजा भागविणारी शक्ती आहे असं भाभा मानत. Reactor reached criticality at 3:45 p.m. on August 4th. I named this swimming pool reactor Apsara. Somebody asked him,
कोणीतरी त्यांना विचारलं